तर ऐश्वर्याने पूजा पण आवरून घेतली पटपट. नाही वाजत ती कर, ही सिंपल आहे. हां ऐश्वर्या असं आहे म्हणून कॅप कॅप घेऊन जातो तरी सुद्धा असावी नाही. झाले का पाण्याची बॉटल ताई ग घेतली लागली चाप. ए अगं पाणी घेतलं का? पाणी घे की, दोघं आहे ती बरोबर, उन्हाळ्याचं पाणी लागणार. मोबाईल राहिला काय रे, मला ठेवून चाललाय सगळे आहे की नाही. तुम्ही देवाला चाललाय रे, मग कसं चालणार आता, मला प्रॉब्लेम आहे. परत जाऊ नंतर बघू नेक्स्ट टाइम. नाहीतर माझं पण ठरलं होतं का नाही यायचं. मग टोपी. अरे तुला काल दिलेली कॅप आहे ना मावशी, काय म्हणते हे बघ काय पिंक कलरची बॉटल इकडे ठेवली, इथं ठेवली. हा घे, थंड पाणी घेते जारमध्ये. असं देता काय करायचं. नाहीतर आपलं ठरलं होतं की सगळ्यांनी जायचं. चालत नाही ना देवाला, कशाला उगाच या. चालतंय, सांगते आईला. धर मावशी, अजून एक घेऊ दे का ग? नाही तेवढं पुरणार. आबा आहे ती. हां आबा कुठे? मोबाईल घेतला का? ऐश्वर आबा येणार आहेत की. आई आहे, तुम्ही लगेच येत आहे, जवळ आहे, इथून जवळ आहे बाळा, नको काळजी करू. नाही जवळ आहे. ऐश्वरला जाऊ वाटत नव्हतं मला ठेवून. आबा बहुतेक तिकडं मंदिराकडे थांबलेत. ताडे आबा मंदिराकडे थांबलेत. तर आज आम्ही चाललेलो आहे तेरला. ही सांगते बघा माझा भाऊ. माहिती कोणाचं मंदिर आहे सांग बरं? श्री क्षेत्र संत गुरुबा काका. म्हणजे स्टोरी काय? स्टोरी नाही माहित आम्हाला. कोणाचं? विठ्ठलाचे भक्त. होय का? भक्त म्हणजे कधीपासून आहे मंदिर? ती लय जुनं आहे का? लय जुनं आहे, विठ्ठलाच्या काळात. होय. तर आम्ही एका गाडीत थाला फॉर रिझन एवढे लोक आहे, म्हणजे 7 जण लोक आहे. हे पण आहे, चालूच केलं. तर आता आम्ही आलेलो आहे भगवान विष्णूच्या मंदिरात. काय नाव आहे? त्रिविक्रम. त्रिविक्रम मला. हा चला. हो असं मंदिर आहे. थांबा, असं मंदिर आहे. जुन्या मंदिराला केलंय का? असं आहे तिथं आमची गाडी. हे आबा आबा हसा. पोरं गेली पण पुढं उड्या टणक टणक मारत. मी इथनं उतरलेलो आहे आणि आम्ही आलेलो आहेत आलेलो आहे बा. भगवान विष्णू परमात्मा की जय. बघा दर्शन घ्या सगळ्यांनी भगवान विष्णूचं. भगवान विष्णू परमात्मा की जय. महालक्ष्मी देवी असतील आहे ना, विष्णू म्हणलं.
असं काहीतरी कन्स्ट्रक्शन जुन्यातलं आहे नाही. एक नंबर मूर्ती लय भारी. एवढी कसली उंच आहे. उंच आहे मूर्ती. ही महालक्ष्मी देवी असतेला आहे ना. विष्णू म्हटल्यावर महालक्ष्मी असणार देवी. रिअल असल्यासारखं वाटतंय. ही भेलच सुरुवातीला बार काय म्हटलं. आबा आलेत बा. आबा दमाने उतरा. चढताना खाली आहे असं मंदिर जमिनीचे मस्त आहे. शांत वाटतंय आता आल्यावर बघा. चला आपण बसूया जरा. आवाज कर. झाडू आहे तिकडं. झाडू आहे इकडे. आबा कसं वाटतंय तुम्हाला सध्या. वरती बघून येऊ. की आपण आबा आणि मावशीवर जाऊया. भगवान विष्णू परमात्मा की जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. वरती जायवरून मच्छर सहित आत येऊन केलं तुम्ही. मस्त मंदिर मस्त मस्त. फक्त लाईट नाही. हाय दोन बल्ब आहेत. दोन असू दे. स्वतः भगवंतच प्रकाश आहेत म्हणल्यावर लाईटची काय गरज त्यांना आहे ना. फुल आहे असं. हरे कृष्ण. त्यांचा ती हात आहे का. ती त्यांचा हात आहे. ती मूर्ती खाल्ल्या ती पाया पडायला वाटते. काय झालं. किती सुंदर आहे. मंदिर सारवलं यार. यार मंदिर सारवलं. बरं का कॅमेराला हलवू नको. तडतड हलतंय. हा बघ काय चालताना कसं आहे. लाकड कसलं आहे. सागवानी लाकूड आहे. सागवानीला लय डेंजर खतरनाक आहे. देव पण आमचा खतरनाक होता. काय तिकडे मी करतो थोडी. असं ते तुझं घे तू. चल कसं वाटलं मंदिर तुला. भगवान विष्णू परमात्मा की जय हो. गरुड़ देव की जय हो. हरे कृष्ण. इथं त्यांचे भक्त गरुड आहेत. भगवान विष्णूंचे भक्त. इथे माहीत नाही. इथं महादेव हर हर महादेव. आणि इथे महादेवांची पिंड आहे आणि गणपती बाप्पा आहे. ती चला आता आपण इकडे जाऊया. प्रदक्षिणा घाला की. बरं चल या. वरती बघू शकता. सगळे तिकडून चाललेले आहेत पण आम्ही इकडून येत आहोत. इथं दगडाच्या पायऱ्या. काय नाही. ब्लॉगला टाकायचे. आता आम्ही आलेलो आहे गुरुबा काकांच्या घरी. प्राचीन घर आहे त्यांचं जुनं टाईप. हे आहे गुरुबा काकांचे घर. इकडं चप्पल काढ. त्यांच्या समोर कशाला. त्यांचं घर आहे.
गुरुबा काकांचं घर आहे. बघू शकता बरंच थांबतो आपण दोघं. कसं आहे बोलावं घर आहे ना. गुरुबा काकांचे घर आहे. इथं भगवान विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठलांची मूर्ती. अथर्व पाया पड. बघू शकता तो विठ्ठलाचे विठ्ठलाचं आहे. विठ्ठलाचं हे बघ दिवाळी जुना काळ. ही तो आबांचं शोध. हे आधी नव्हतं गणपती ती नव्हती ते. आधीच्या काळात बरं का पण तेवढी खास नव्हती का. हे तर कुणाची मूर्ती होती. गुरुबा काका. होय गुरुबा पप्पा तिकडे गेला पण. अरे मी घरी कसं मोकळं ठेवायचं तिथे काहीतरी असायला पाहिजे ना म्हणून ह्यांची ठेवली विठ्ठलाची. ठीक आहे त्यांचं घर आहे तुळस आहे. हे आधीच्या काळातली तुळस आहे ना. आणि तिथे दरवाजा आधीच्या काळातला होता. इकडं पण तुळस आहे. ही तुळस आत्ता बसवली आत्ता. विठ्ठल आलो होय. इथलेच तोडून तिथं अर्पण केलं चालेल का. ते बघ आलो अर्पण करून. थांब आपण आता विठ्ठलाला तुळस मंजारी सहित अर्पण करायचे. भगवंता तुळस चला काय म्हणते आपण इकडून ठेवू शकता. इकडून ठेवू शकता. मंदिर कुठं आहे. समोर समोर तुझ्या समोर गुरुबा काका देवस्थान. इथं तिथं गाडी लावायची. इथं एक माणूस कपडे इकडे कुठे इकडं तिकडे स्टॉल आहे. यात्रा लय मोठी. व्हिडिओ इथं आपले अंकल बसलेले आहेत. अंकल तुमचा रस्त्याविषयी एक्सपिरियन्स सांगा जरा. सांगा की. आम्ही काल रामलिंगला गेलो होतो. तिकडे जाताना जरा रोड चांगला होता, पण आता इकडे जरा गुरुबा काकाकडे जाताना जरा रस्ता खराब आहे. त्यामुळे जरा गाडी दमाने चालवावं लागते. त्यामुळं गाडी काय पळवून जमत नाही. आणि आबा तुम्हाला कसं वाटतंय. आबांना काय भारी वाटतंय. आज सगळे आज खुश आहे म्हणा. पोरं आले, जावाय आलाय, मुलगी आली, सगळे येते भारी वाटतंय. तेच की. हो गा आबा इथं बसले ती. आता आम्ही आलेलो आहे श्री संत गुरुबा काका यांच्या कालेश्वर शिव मंदिर हा तेर येथे. तेरे ते इथं मंदिर आहे. कुठं आहे मंदिर. आहे तसं. माझ्याकडे कुठे दाखवतो रे. तुला दाखवायला लागतं भाऊ. चप्पल चप्पल अयो चप्पल का. असू द्या. अरे बापरे. इकडून तर आता आम्ही त्रिविक्रमचं मंदिरचं दर्शन घेऊन आलोय आणि आता गिरोबा काकांच्या मंदिराकडे आलेलो आहे. तू गप बस. तिथं गिरोबा आलेले. गिरोबा काकांच्या मंदिराकडे आलेलो आहे आणि इथले पुजारी आपल्याला काही माहिती सांगतील मंदिराविषयी. बोला. गुरुबा काकांचं समाधी मंदिर आहे हे. किती वर्ष. हे जवळजवळ याला 700 750 वर्षांचा कार्यकाळ झाला.
अजून बघण्यासारखं इथं काय आहे? पलीकडे गोरोबा काकांची जे कालेश्वराची पूजा अर्चा करीत होते गोरोबा काका, प्रथम ते मंदिर आहे आणि नंतर गोरोबा कालेश्वराच्या उजव्या हाताला काकांची समाधी आहे. बरं. आणि एक ज्या ठिकाणी काकाने मूल केलेलं आहे, ज्या ठिकाणी काकाने गाडगे मोडके केलेले आहे, ज्या ठिकाणी काकाने हात तोडले ते ठिकाणी गावात आहे. ते बघून आलेलो आम्ही आता. बरं. हा, ते पाहिलेलं आहे. संग्रहालय तर त्यांनी आता छान माहिती आपल्याला दिलेली आहे. आम्ही मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला छान माहिती अशी दिलेली आहे. त्यांचं ऐकून आम्हाला थोडंसं समाधान वाटलं. मग आता तिकडं पलीकडं मंदिर बघायला निघालेलो आहे. तर ती मंदिर पाहिल्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी समजतील. चला. पाया पड की पाया पड. पाया पड. आपण महादेवात इथं शांत ह्या पटकन चल. केवढा डिंगा आहे बघितला. बापरे, केवढा मोठा आहे ना. ते इथली पूजा करायचं. काय केलंय तुला माहित नाही. तिथलं वाचव काय केलंय. तरंगती यार पाण्यावरती. वीट तरंगती बघा. तरंगणारी वीट पाहिली नसेल. पाणी पाणी कुणाला प्यायचंय. पाणी फिल्टर. आबा काय माहित. आबा गेले कुठं मला नाही आबा आवा तिकडून गेला असतील. हा हो का. इथं जलशुद्धीकरण संयंत्र आणि इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अरे पण आबा कुठे गेलेत सापडत नाहीत. आबा कुठे गेला असतील. इकडं नाही. आबा कुठे गेलं. इकडं बघू. इकडं आलेत का आबा बघूया आपण. अथर्व थांब रे. इकडून जुन्यातली एंट्री आहे. इकडून जुनी एंट्री आहे. आबा कुठे गेलं कुठं. आबांना शोधायचं आहे. आबा कुठंच गेलं ते काहीच कळना. आबा आहेत चला. इकडं गोरोबा काका तेर श्री संत गोरोबा काका तेर. आम्ही चाललेलो आहोत आता माघारी. अंकल गोरोबा काका यांचं मंदिराचं आणि कालेश्वर मंदिर जे आहे महादेवांचं त्यांचं पण दर्शन झालेलं आहे. आता इथे एक मंदिर आहे म्हणते म्हणजे त्याच मंदिरात. तिथलं आपण बघूया सध्या आता. हो गाई म्हणजे पहिल्या लोकांनी केलेलं कोरीव काम बघा जबरदस्त आहे. इकडं पण महादेवांचंच मंदिर आहे. आता सर आतमध्ये जायचं ना. चल मागूया. चप्पल आहे आपली. तर आता चाललोय आम्ही डबल गाडीकडं. तर आम्ही आता सगळे दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. घरी चाललेलो. आम्ही चाललो
चाललो आमच्या घरी असं म्हण की जरा. आमच्या घरी घरी चाललोय. भेटूया एका नवीन मोठ्या छोट्या ब्लॉग मध्ये.